रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन। नाशिक कुंभमेळाव्यालाही खूप लोक येत असतात, सर्व व्यवस्था चोख करणं अत्यंत महत्त्वाचं, सर्व भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी योग्य व्हायला हवी, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। कुंभमेळ्यामुळे जगात नाशिक त्र्यंबकेश्वरचं नाव होतं, कुंभमेळ्याला 5 पट जास्त भाविक येतील असा अंदाज, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशिकात 20,000 कोटींहून जास्त कामं हाती घेतली आहेत, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। राज्यातील सगळ्यात मोठी इमारत नाशिक झेडपीला प्राप्त, इमारतीसारखा नाशिक जिल्हा परिषदेचा कार्यभार देखील सुंदर व्हावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर नाशिक आधुनिक प्रकारचं तयार करायचं, पुढची 25 वर्ष कामं राहिली पाहिजेत अशी कामं करायची, अधिग्रहण करावं लागलं तर चांगला मोबदला देऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। वर्षा निवासस्थानी भाजपची रात्री उशिरापर्यंत बैठक सत्र सुरू, देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, बावनकुळे यांच्यात बैठक, भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे सुमारे 60% उमेदवार निश्चित। काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा मुंबई पालिकेच्या तयारी करता विशेष दौरा, अनेक कार्यकर्त्यांसोबत मालाडमध्ये शिबिराचं आयोजन। अमरावतीतील IIC बॅनर प्रकरण, प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार, MIMचे माजी नगरसेवक रफिक खान यांची प्रतिक्रिया। शिवसेनेनं 16-4 हा फॉर्म्युला स्वीकारत युतीत यावं, मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांचं आवाहन। पालिकेत ठाकरेंचा नाही जनतेचा सेवक हवा, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांना मोठा झटका, महामंत्री जुनेद खान यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश, विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात करणार प्रवेश। भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची अधिकृत घोषणा, माजी आमदार अनिकेत तटकरेंनी केली घोषणा, मंत्री भरत गोगावलेंच्या बालेकिल्ल्यात तटकरेंचे डावपेच। हल्ला करणाऱ्या बिबट्याला ऑन द स्पॉट शूट करा, वनमंत्री गणेश नाईकांकडून शूट ॲट साईटचे आदेश। सोलापुरात महायुतीत कुस्ती आणि मवियात बिघाडी, कुर्डुवाडी नगर परिषदेत शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र, ठाकरेंच्या शिवसेनेला रोखण्यासाठी एकत्र येणार। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर कसली, एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार प्रभारी यादी जाहीर, अनेकांना मिळाल्या जबाबदाऱ्या तर अनेकांचे पत्ते झाले कट। नाशिकच्या नव्या जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन। यवतमाळमध्ये नगर परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू, नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी आणली चिल्लर। काँग्रेस कुठेच निवडून येईल असं वाटत नाही, खासदार धनंजय महाडिकांची टीका, चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, शिवाजी पाटील नाराज, धनंजय महाडिक यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिराचं घेतलं दर्शन, मंदिरासह रामकालपथ आणि सीता गुफाची केली पाहणी। सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतींचा पहिला टप्पा पार पडला, डॉक्टर संदीप काटे यांनी दिली मुलाखत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरतील चैत्यभूमीवर अभिवादन कार्यक्रम, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचं निमंत्रण पत्र। काँग्रेस कुठेच निवडून येईल असं वाटत नाही, खासदार धनंजय महाडिकांची टीका, चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, शिवाजी पाटील नाराज, धनंजय महाडिक यांचं वक्तव्य। पिपाणी चिन्ह गोठवल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो, प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया।
माझ्या प्रवक्तेपदाबाबत अजित पवार अनभिज्ञ, रुपाली ठोंबरे पाटील यांचं वक्तव्य. तर माझ्यावरील गुन्ह्यासाठी आमच्याच पक्षातील नेत्यांचे फोन, रुपाली ठोंबरेंचा आरोप. सिल्लोडमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल समीर सत्तार यांच्या प्रचारार्थ काढण्यात आली पदयात्रा. पदयात्रेत महिलांनी अब्दुल समीर यांचं औक्षण करून केलं स्वागत. जळगाव आगामी निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अण्णा भापसे आणि जिजाबाई भापसेंचा शिवसेनेत प्रवेश. वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिकांवर आम्ही लक्ष ठेवून ओबीसींच्या जागा दुसऱ्याला दिल्या तर बंडखोरी करा, लक्ष्मण हाकेंचं आवाहन. आगामी निवडणुकीवर देखील हाकेंची प्रतिक्रिया. वर्ध्यातील आर्वी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी काँग्रेसकडून प्रणोती प्रकाश जयसिंगपुरे यांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती. निवडणुकीत महायुतीत पूर्ण समन्वय राखला जाईल. एकोपा, परस्पर संवाद आणि समजुतीच्या आधारे सर्व निर्णय घेतले जातील. रत्नागिरीतील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उदय सामंतांचं आश्वासन. सोलापुरात भाजपला वंचितचा धक्का. रवी गायकवाडांसह असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश. मी केलेलं नेमकं कोणतं वक्तव्य शिस्तभंग करणार आहे? रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षालाच मागितला खुलासा. मी शिस्तभंग केलेला नाही, रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षालाच विचारला सवाल. अजित पवार आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे. व्यवहार रद्द झाला तरी मुद्रांक शुल्क भरावा लागतो, त्यामुळे बावनकुळेंनी घेतलेली भूमिका अयोग्य. अंबादास दानवेंची टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार. ताज लँड मधील कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र येणार. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त हे नेते एकत्र येणार. शिवाजी सावंत यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळेना. शिवाजी सावंत यांचा आजचा भाजप प्रवेश पुढे ढकलला. मुंबई महानगरपालिकेसंदर्भात तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. चौकशी समिती सर्व काही समोर आणेल. पार्थ पवार प्रकरणाबाबत मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. 14 तारखेला नवी मतदार यादी येणार. यादी आल्यावर त्याची पडताळणी करणार. ठाकरेंची शिवसेना आघाडीतच, किशोरी पेडणेकरांचा दावा. रायगड नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का. रोह्यात ज्येष्ठ माजी नगरसेवक यदुराम पडवळ यांचा शिवसेनेत प्रवेश. महाविकास आघाडीकडून सावंतवाडीत सीमा मटकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार. शिवसेना नेते विनायक राऊतांची माहिती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर दहिसर टोल नाका 50 मीटरनं स्थलांतरित. या हालचालींनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साजरा केला आनंदोत्सव. समाजवादी पार्टीचे नेते देवानंद रोचकरी यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत मुंबईत केला पक्षप्रवेश. नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडीला भाजपचा धक्का. नगरसेविका रेश्मा जाधव यांचा मुलगा विशाल जाधव करणार भाजपात प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर आज महत्त्वाच्या बैठका. आगामी निवडणुकांसंदर्भात बैठका. धाराशिव जिल्ह्यातील 8ही नगरपालिका स्वबळावर लढण्याची आम आदमी पार्टीची घोषणा. इच्छुक उमेदवारासाठी टोल फ्री क्रमांकही करण्यात आला जारी. काँग्रेस नेते शिरीष कुमार कोतवाल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मला पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही. लग्नासाठी तरुणाचं शरद पवारांना साकडं. अकोल्यातील तरुणाची अनोखी विनंती. महाराष्ट्रातील ही गंभीर सामाजिक समस्या. ग्रामीण भागात मुलांना मुली मिळत नाहीयेत. शरद पवारांना लिहिलेल्या पत्रावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. निवडणुकीतून पिपाणी चिन्ह वगळलं. शरद पवारांच्या पक्षानं केलेली तुतारी चिन्हाला साधर्म्य असणारं पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी आयोगाकडून मान्य.
पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं पिपाणी चिन्ह वगळल्यानंतर रोहित पवारांचे ट्विट करत निवडणूक आयोगाचे मानले आभार. बेलापूर मतदारसंघात 51 जागांपैकी 34 ते 35 जागा भाजपा जिंकेल, आमदार मंदा म्हात्रेंचा दावा. भंडाऱ्यातील आंबेडकरवादी राजकीय पक्षांची पालिका निवडणुकीसाठी तयारी, पत्रकार परिषदेत घोषणा. आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडी नावाने लढणार, पत्रकार परिषदेत घोषणा. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर, 50% महिला आरक्षण जाहीर, 22 जागा मागास प्रवर्गासाठी राखीव. मिटकरींचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत, मिटकरी म्हणतात मी आता वैयक्तिकरित्या समाधानी. प्रवक्त्यांच्या पहिल्या यादीत मिटकरींचं नाव नसल्यानं उलटसुलट चर्चा. आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंनी केली यादी जाहीर. चंद्रपूर महानगरपालिकेच्या 17 प्रभागस्तरीय 66 सदस्य पदासाठी आरक्षण सोडत जाहीर, 50% जागा महिलांसाठी राखीव. राज्यात 18 लाखाहून अधिक नवीन मतदार, 7 महिन्यात आयोगानं 4 लाख नावं वगळली, अद्ययावत आकडेवारी संकेतस्थळावर उपलब्ध. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी, शहरात एकूण 2,32,000 मतदार, 248 मतदान केंद्र, 11 संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर राहणार. तर नांदेडमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांचा तपास सुरू, कुंडलवाडीत बैठे पथकाकडून एका वाहनातून 21,50,000ची रोकड पकडली, समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं पथकाकडून रक्कम देखील जप्त. अलिबाग निवडणुकीसाठी मवियाकडून तरुण चेहरा रिंगणार, नगराध्यक्षपदासाठी अक्षया नाईक यांना उमेदवारी, निवडणुकीच्या दृष्टीनं अक्षया यांच्या प्रमुख व्यक्तींसोबत भेटीगाठी सुरू. यवतमाळमध्ये उमरखेड नगर परिषदेची निवडणूक, भाजपा स्वबळावर लढण्याच्या तयारी, नगराध्यक्ष पदासाठी 17 तर नगरसेवक पदासाठी 104 अर्ज प्राप्त. निवडणुकीच्या अनुषंगानं वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, निवडणुकीसाठी 7 स्थिर निगराणी पथकांची स्थापना. दिवाळीनंतर सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याच्या दरात 3,000 तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची वाढ, सोन्याचा दर जीएसटीसह 1,30,000 रुपये तर चांदीचा दर जीएसटीसह 1,70,000. बीड पोलिसांची वाहतूक शिस्तबाबत मोहीम, 1,340 वाहन चालकांवर कारवाई, 11 लाखांचा दंड वसूल. अमरावतीत इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लागल्यानं भाजप पदाधिकारी आक्रमक, पदाधिकारी शहर पोलीस आयुक्तांच्या भेटीला, आयुक्तांच्या दालनात भाजप पदाधिकाऱ्यांचा ठिय्या. पिंपरी चिंचवडमध्ये शासकीय जमीन विक्री घोटाळा, ताथवडेमधील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री, हेरम गुपचूप नावाच्या व्यक्तीनं केली परस्पर विक्री. तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर, कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची 3 ठिकाणी छापेमारी, 18,68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण, मला काहीही बोला पण माझ्या मुलीचा काय दोष, इंदुरीकर महाराज ट्रोलिंगला कंटाळले, लेकीच्या साखरपुड्यानंतर इंदुरीकर महाराज ट्रोल. इंदुरीकर महाराजांनी कॉमेडी शो सुरू करावे, तृप्ती देसाईंचा इंदुरीकर महाराजांना खोचक सल्ला. अकोल्यातील शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराचं काम लवकरच टेक ऑफ घेणार, धावपट्टीच्या विस्तारासाठी आवश्यक भूसंपादन निधीला मान्यता. पुण्याच्या हवेलीतल्या सहाय्यक दुय्यम निबंधकाचं निलंबन, पशुसंवर्धन विभागाची जमीन गैरव्यवहार प्रकरणी कारवाई, महसूल मंत्री बावनकुळेंनी दिले निलंबनाचे आदेश.
अमरावतीच्या मेळघाटमधील दुर्गम भागात रस्तेच नाहीत, गर्भवती महिलेला चादरची झोळी करून पोहोचवलं दवाखान्यात। उपचारानंतर महिलेची आणि तिच्या बाळाची प्रकृती व्यवस्थित। दिवाळीनंतर सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याच्या दरात 3,000 तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची वाढ। मुंबईत कचरा संकलनाच्या गाड्यांमध्ये भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाच्या गाड्यांमुळे कर्मचाऱ्यांना त्रास, अद्यापही पालिकेची कारवाई नाही। एल्फिन्स्टन ब्रिज बंद तर भुयारी मार्गही बंद झाल्यानं मुंबईकरांची गैरसोय। मार्ग अचानक बंद केल्यामुळे छोट्या मार्गिकेवर नागरिकांची गर्दी, प्रवास करताना नागरिकांची चेंगराचेंगरी। छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सिद्धपादुका दर्शन सोहळा, लाखो भाविकांच्या उत्साहात सोहळा संपन्न। गडचिरोलीमधील आदिवासी क्षेत्राबाहेरील महिलांसाठी आहार योजना सुरू, वेस्टर्न कोल फील्ड यांच्या CSR निधीतून योजनेला सुरुवात। मनोज जरांगे बीड दौऱ्यावर, नारायणगडाच्या वसतिगृहाचं मनोज जरांगेंच्या हस्ते भूमिपूजन। अमरावतीत लागले IIC अर्थातच इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्राचे बॅनरवर विचारा इस्लामाविषयी असा मजकूर, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। आळंदीकडे निघालेला चांगदेव महाराजांचा दिंडी सोहळा आज शिक्रापुरात दाखल, 14 तारखेला ही दिंडी आळंदीत पोहोचणार। पुण्यात बांधकाम व्यावसायिकाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, पोटगीची रक्कम दरमहा 50,000वरून थेट 3.5 लाखांवर, आर्थिक क्षमता लपवणं आणि कोर्टाची दिशाभूल केल्यानं पोटगीच्या रकमेत वाढ। राज्यातील न्यायालयांना 3 टप्प्यात सुरक्षा, राज्य सरकारचे हायकोर्टात निवेदन। न्यायालयांसाठी CCTV, मेटल डिटेक्टर, सायबर सुरक्षा, फोन जॅमर आणि आपत्कालीन अलार्म यंत्रणा। आळंदीत माऊलींच्या 750व्या संजीवन समाधी सोहळ्याला उत्साहात सुरुवात, सोहळ्यानिमित्तानं भगवान विठ्ठल आणि संत नामदेव यांच्या पालख्या माऊलींच्या भेटीला। एका महिन्यात पुण्यात 80,000 वाहनांची विक्री, राज्यात सर्वाधिक नोंदणी पुणे RTOकडे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 224 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला अखेर शासनाची मंजुरी, पुढील 15 दिवसात जाहिरात प्रसिद्ध होणार। छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्ताराची अंतिम अधिसूचना पुढील आठवड्यात, 500 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला, सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कामाला गती मिळण्याची शक्यता। आळंदी यात्रेसाठी PMPच्या 362 अधिक बस, कार्तिकी एकादशी आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बसचं आयोजन। दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A मार्गिकेवरील मेट्रोच्या छत दुरुस्तीचा निर्णय, छताला गंज लागल्यानं दुरुस्ती, 3.5 वर्षातच लागला छताला गंज। लातूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, पंचनामे झाले मात्र अद्याप अनुदान मिळालं नाही। अनुदानाच्या मागणीकरता नागरिकांचं तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन। पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ, कारखाना सहयोगी तत्वावर दिल्यानंतर पहिल्यांदाच गळीत हंगामाचा शुभारंभ। परभणीत कापूस वेचणीला सुरुवात, बाजारात कापसाला 7,000 रुपयांचा दर। तर वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मंजूर, 3 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 8,500 रुपयांची मदत मंजूर। केंद्र सरकारच्या आधारभूत दरानुसार खरेदीसाठी नोंदणी सुरू, 31 डिसेंबर पर्यंत करता येणार नोंदणी। सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी शेतकरी नोंदणी सुरू। हमी भावाने सोयाबीनची खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, वर्ध्यात 6 खरेदी विक्री केंद्रावरून तर 7 कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत होणार सोयाबीनची खरेदी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.